कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये गेल्या 4 वर्षात अनेक संस्था वाढवण्यात आल्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या संस्था वाढवल्या. विशिष्ट नेत्यांनी त्या वाढवल्या. त्यामुळे याच वाढीव संस्था सध्या राजकारणाचा आणि वादाचा विषय झाला आहे. या संस्था वाढवताना जवळजवळ हजाराच्या वर या संस्था वाढवल्या. त्यामध्ये सत्ताधारी नेते मोठ्या प्रमाणात होते. या संस्था वाढवत असताना विशिष्ट नावाच्या अनेक संस्था यामध्ये आल्या, ज्या संस्थांची यादी गेले 4 दिवस प्रसार माध्यमावर विविध ठिकाणी व्हायरल होत आहे. आणि त्यासोबत एक मेसेजही मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावानं या संस्था अधिक आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावानं माजी चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्या नावानं, तसेच मंत्री मुश्रीफ यांच्या आईच्या नावानं या संस्था आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संस्था या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावानं आहेत. त्यामुळं आई, मुलगा, पत्नी अशांच्या नावानं मोठ्या प्रमाणात या संस्था काढण्यात आल्या आणि याच आता वादाच्या केंद्रबिंदू झालेल्या आहेत. एकाच नावानं एवढ्या संस्था कशासाठी, हा नवा वाद सुरू झाला आहे आणि हा वाद विशिष्ट पक्षाकडून वाढवलाही जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीमध्येच हा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनीही याला आक्षेप घेतला आहे. नेमकं व्ही पाटील काय म्हणतात आपण पाहूयाच. पण या एकूणच वाढीव संस्था आणि विशिष्ट नावाच्या संस्था हाच वादाचा नवा मुद्दा गाजतोय. आज आपण कागलमधल्या जर बोगस संस्था उभा केल्या त्याचं लिस्ट आज सगळीकडे सगळ्यांना मिळालेलं आहे. त्याच्यावरून लक्षात येते की ज्या पद्धतीनं हे कोल्हापूर गोकुळ लाकणी बेटीचे धरण्याचा प्रयत्न ज्या नेतृत्वाने केलेला आहे आणि ते स्पेसिफिक आपल्या नावानं, आपल्या एका विशिष्ट लोकांच्या नावानं पत्र हे काढलेले आहेत. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा जिहादच चालू केलेला आहे असं म्हणायला का वाव आहे. आज आपण पंढरपूरचे वारकरी आहे म्हणायचं, आम्ही आज तुकाराम महाराजांचे भक्त आहे म्हणायचं, उद्या श्रीरामाचे भक्त आहे म्हणायचं आणि अशा पद्धतीनं असताना मात्र वेगळ्या पद्धतीनं वागणं मात्र वेगळं आहे हे की आत्ताच्या सभासदांच्या लक्षात येते. त्यामुळे आज फक्त कागलमध्ये ह्या सभासद नाहीत, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही बोगस सभासद ह्या नेतृत्वाने केलेल्या आहे आणि त्या नेतृत्वाने वेगवेगळ्या नावाने केलेल्या आहे. त्यामुळे ह्या 1200 ज्या ह्या आहेत त्याच्यापेक्षा आणखी जास्त संस्था होतील अशा पद्धतीनं आलेल्या नवीन प्रशासकांनी पूर्णपणे अभ्यास करून ह्याच्यावरती निर्णय घ्यावा